नमस्कार, मी दाजी पुंडलिक बागवे, रिटायर पोलीस. पुन्हा येथे मातोश्री अनुसया सांस्कृतिक भवन, चंदननगर, पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पोलिसांचं राज्यव्यापी सेवानिवृत्त पोलीस महासंघाची स्थापना झाली व त्या ठिकाणी विशेष सभेचं आयोजनसुद्धा करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातून 27 जिल्ह्यामधून जिल्ह्यातील पोलीस संघटना सहभागी झाल्या होत्या. सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचे पुण्याच्या संघटनेच्या वतीने सत्कार आणि स्वागत करण्यात आले. भवानी तुळजापूर या ठिकाणी आपली पोहोच झाली होती. त्याची आपली आज सुरुवात आहे. आपण त्याचं रजिस्ट्रेशन करणार आहोत. रजिस्ट्रेशनसाठी सर्व तयारी आपले कार्याध्यक्ष गोडकर साहेब आणि आपले बाबर साहेब यांनी सर्व तयारी केलेली आहे. 1 महिना अहोरात्र कामकाज करून त्यांनी सर्व सुरक्षित आणि बाळक तयार केलेलं आहे. सर्वांचे आपले व्यवहार केले किंवा आम्हाला PSI या एक्झामिनेशनची असते डिपार्टमेंटल एक्झामिनेशन आणि गोंदिया जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मंच अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे का मृत्यूनंतर आपला सन्मान का व्हायला पाहिजे. आजपर्यंत मित्र हो कोणाचाही मृत्यू झाला शासकीय आपला सन्मान होत नव्हता. एक साधं माजी सैनिक ज्याप्रमाणे तिथं मान सन्मान होतो आणि मृत्यूनंतर ज्याप्रमाणे आपण मान वंदना देतो, माझ्या सुद्धा मनात आलं तर आपल्या सुद्धा रिटायरमेंट सेवानिवृत्त पोलीस बांधवांना किंवा अधिकाऱ्यांना एक मान सन्मान मिळावा या हेतूने मी लढा लढलेला आहो. फेब्रुवारी 2025 पासून आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना मान सन्मान मी दिलेला आहे. त्याच्यामध्ये कुठली कोणाची नाही. आपलं जीवनपणी सुद्धा मान सन्मान मिळाला पाहिजे हा सुद्धा प्रयत्न मी करत आहो. आणि मेडिकलचा जो ग्राउंड आपण मांडलेला आहात तर आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आमची संघटना आता आपला महासंघ सुद्धा हा प्रयत्न करणार आहे तर ज्याप्रमाणे माजी सैनिकांना शासकीय आरोग्य सुविधा मिळत असते ती सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे. आणि हीच आपण आता गोडकर साहेब आहेत विधानसभामध्ये सुद्धा आम्ही प्रश्न मांडलेला आहे. तो सर्वांनी सर्व संघटनांनी जिल्ह्याचं आणि आपल्या महासंघाने सुद्धा प्रत्येकाने निवेदन द्यायचं आरोग्य मंत्र्याला का बाबा ज्याप्रमाणे माजी सैनिकांना आरोग्य सुविधा मिळत असते त्याप्रमाणे आमच्या सेवानिवृत्त पोलीस बांधवांना सुद्धा मिळाला पाहिजे. याकरता आपल्याला संघर्ष लढायच लागेल. आणि आम्ही आता तुम्हाला माहीत आहे वर्धा जिल्ह्याचे गोडकर साहेब आहेत ते सुद्धा गृहराज्यमंत्री जे ग्रामीणचे आहेत भोयर साहेब पंकज भोयर साहेब ते सुद्धा डॉक्टर आहेत. मी त्यांना सांगितलं आणि पटवून सांगितलं गोंदियाच्या विविध किंवा तर सर आम्ही कोविडमध्ये काम केलेलं आहात आणि कोविडमध्ये काम करताना त्यांना कोविड झालेला आहे आणि तो त्रास होतो काय बिमारी असतं काय आरोग्य असतो आणि काय अडचणी असतात ते आम्ही समजून सांगितलं. त्यांनी सुद्धा मान्य केलेले मित्र हो तर आपल्याला जे आहे आपला संघर्ष करायचा एकजुटीने संघर्ष करा. आणि मी अध्यक्ष महोदय विनंती करतो त्या कोणताही निवेदन जो आहे आपण महासंघाप्रमाणे देऊच आपण निवेदन परंतु प्रत्येक जिल्ह्याने तो निवेदन द्यायचं आहे म्हणजे द्यायचं आहे तरच त्याला महत्व येईल. आणि प्रत्येक वेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी जेव्हा कोणतेही मंत्री महोदय विजिट करतात त्यावेळेस आवश्यक निवेदन द्या तरच आपली
संघटना जो आहे वलंट आहे. आणि मी हमी देतो, मी स्वतःची स्तुती करत नाही. आज जरी मला उशिरा बोलायची संधी मिळाली परंतु असे कार्य करणार तर पुढच्या वेळेस नंबर 1 माझ्याच लागला. बोरकर साहेबांना माहित आहे, मी गायकवाड साहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे. सर्वोदय साहेबांना सुद्धा माहित आहे, भरपूर लोक माझे ओळखीचे आहेत. परंतु जरी आमचा गोंदिया जिल्हा लांबचा असेल, टोकावरचा असेल, राज्य सीमेचा असेल, परंतु आमचे पुण्याचे संबंध नेहमी येतात. तर आम्ही प्रत्येक वेळेस अध्यक्ष महोदयांना एकदम एकजुटीने मदत करणार आहोत. आणि जे आहे परत एक सांगतो सर्वांना असेल, माझ्याकडे गोंगाट संघटना सुद्धा काम करण्यासाठी येतात. एक आपली जे आपले जो पोलीस फॅमिली संघटना आहे ते सुद्धा माझ्याकडे मदत करण्याकरता, मदत मागण्याकरता येत असतात. आणि जे पोलीस फॅमिली जे आहे ते नागपूरला आपण मोठा काढलेलं होतं, तर पोलीस फॅमिलीचे प्रश्न सुद्धा आम्ही सोडत असतो. एक तर सेवानिवृत्त नाही आणि परत जे सेवेत आहेत ते सांगतो, तुम्हाला सांगायला नाही पाहिजे, आपण रिटायर्ड आहोत. परंतु आम्ही सेवेत असताना जो ग्रेट PSI जो पद आहे आमच्या जिल्ह्यामध्ये त्या ग्रेट PSIला आपल्या स्टाफच्या लाईनीमध्ये उभं करतो. म्हणजे तुम्ही वर्दी दिलेली आहे, ऑफिसरची वर्दी दिलेली आहे, स्टार दिलेले आहेत आणि त्याला स्टाफ सोबत उभं करतात, ते अपमान करतात, वर्दी देऊ नका. तर आमच्या विनंतीला मान देऊन आमचे SP साहेबांनी त्या माणसाला जो आहे, आणि विधी मॅडमने सर्वांना माहिती असो, माझ्या निवेदनाचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. तर जी सवलत जी आहे डायरेक्ट PSIला मिळते, ती सवलत ग्रेट PSIला मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये दुर्मत नको. आपण सर्वांची कालपासून आणि एक आठवडाभर अगदी मी फोनवर सातत्याने बोलतो आहे. एखादी व्यक्ती राहिली असेल पण फोनवर माझ्याशी अगदी तिकडे बहुतेकांचे संपर्क आहे की नाही संपर्क, तरीही दिलगिरी व्यक्त करतो, गोंदियाच्या साहेबांच्या थोडासा मुद्दा उपस्थित केला, आल्यावर आम्हाला विचारलं नाही वगैरे. महाराष्ट्रातल्या सर्व प्रतिनिधी एकत्र आलेले आहोत. 800 किलोमीटर 1000 किलोमीटरवरून आम्ही आलो. कशासाठी आलेलो आहे? जेवणासाठी नाही, काही पैशाचं वाटप आहे नाही, राजनीतीचा निर्णय होणार आहे बिलकुल काही नाही. तरी एकत्र आलेलो आहोत. काहीतरी आम्हाला दिसत आहे, काहीतरी आपण इथं करणार आहोत सगळे मिळून, म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्हाला एकत्रितरित्या काम करायचं आहे, महासंघाच्या माध्यमातून काम करायचं आहे. विशेष करून आम्ही 2 पातळ्यावर काम करणार आहोत. साहेब आम्हाला बसा मारायची बाजूला राहिलं, काय आहे, कोण आहे, रिटायर्ड आहे, नंतर या बीड जिल्ह्याचे साहेब आहेत, बीड जिल्ह्याचे साहेब आहेत, बीड जिल्हा, नंतर या काय काम आहे, कसली संघटना, अरे वा. पुण्याचे आयुक्त साहेब आम्हाला रिसीव्ह करतात, या या बसा बसा बसा. का? संघटन शक्ती फार महत्त्वाची आहे आणि म्हणून हा महासंघाचा उद्देश आम्हाला साध्य करायचा आहे. संघटन शक्तीच्या माध्यमातून आम्हाला साध्य करायचं आहे. हे अध्यक्ष नाही, सगळे अध्यक्ष आहेत. बघा या अध्यक्षाने बरं दांडगा अध्यक्ष आहे. महाराष्ट्र एक केला, तुळजापूरला ताकद आहे, प्रत्येकाची ताकद ठेवली आहे. हे पलीकडे चांगलेला म्हटले सगळ्यांची सोय करतो, सोय नाही करायची साहेब, आम्हाला सोय करण्यापेक्षा आम्हाला ताकद वाढवायची. जळमागाट कुठे गेले आपले साहेब, कुठे गेले मोठे साहेब, मोठे साहेब म्हटले परभणीला यायचंय, अरे किती निमंत्रण देतात, आम्हाला ताकद वाढवायची आहे. एवढे सगळे आम्ही लोक एकत्र येतो आहोत ताकद वाढवण्यासाठी आणि प्रत्येकाने तोच मुद्दा केला. आपले गोंदियाच्या साहेबांनी केलेला आहे, पाटील साहेबांनी ताकद वाढवा. सुरेश बोरकर साहेबांनी अतिशय उपस्थित. हे पहा, सुरेश बोरकर साहेब तर कापसे साहेबांची प्रणित संघटना आमच्यामध्ये सामील झाले. त्यांनाही वाटतं हे महासंघाचं काम आमच्या ताकदीने व्हावं म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. काही मुद्द्यांचा आम्ही परामर्श घेऊ, काही ठराव घ्यायचे आहेत, काही आमची मुद्दे शिक्षक संस्था नावाची आम्ही संघटना स्थापन केली होती, त्याविषयी जास्त काही नाही बोलायचं, नाही जास्त नाही बोलायचं, पण त्याच्या काय त्या बाबतीत काही निर्णय घ्यायचे आहे, तो ते शेवटी बोलतो. काही आम्हाला ठराव घ्यायचे आहेत. ठराव असा घ्यायचा आहे की आम्ही काम कशा प्रकारे करायचं आहे, हे मुद्द्यावर बोलतो. मुद्द्यातच पोपट पंचे नको.
मुद्द्यावर मला बोलायचं आहे. आम्ही यापुढे काम कसं करायचं आहे, आम्ही सर्वांनी मिळून एकत्र काम करायचं आहे. तुमचे जे प्रस्ताव येतील आहे तो प्रस्ताव अगदी कुठलीही शंका न करता कागदावर लिहिला जाईल. हे साहेब प्रस्ताव माझ्याकडे द्या, मी या साहेबांच्या इकडे लिखाणाला देईल. तो प्रस्ताव साहेब टाईप करतील, तसाचा तसा शासनाला जाईल. कुठलीही हायगाई होणार नाही. तुम्ही असे का बोलता, तसं का बोलता, असं होणार नाही. ही संघटना जरा ही माझी चळवळ लाडकी आहेत आणि निर्मलेने जरा केले असं कुठलंही बिलकुल असं होणार नाही. सर्वांचा तितकाच आदर केला जाईल, तितकाच सहयोग सर्वांचा घेतला जाईल. साहेब सहयोग द्यायला तयार आहे, काही संबंध नाही. मुंबईला मोठी संघटना आहे, का प्रतिनिधी पाठवलं, बोरकर साहेबांना प्रस्ताव आपण दिल्यानंतर तो इथे लगेच नोंद केला जाईल आणि महासंघाच्या माध्यमातून शासनाला पाठवला जाईल. ठराव मांडतो, मान्यता आहे सर्वांची, काम करायचं आहे. जिल्हा पातळीवर, पोलीस महासंचालकाच्या पातळीवर आणि शासन पातळीवर. शासन पातळीवर आम्ही बोललो, एक वेळा नाही, 2 वेळा नाही. मी स्वतः ते अध्यक्ष होते आमच्याकडे, परंतु मी स्वतः उपमुख्यमंत्री होते या घरचे शिंदे साहेब, त्यांच्याकडे जाण्यासाठी त्यांच्या सचिवाच्या माध्यमातून आम्ही मुंबईला 3 वेळा गेलो, मिटिंग्स घेतल्या आणि काम मार्गी लावतो, आपण करतो. शिंदे साहेबांनाही भेटलो. अरे क्या याचं लिहून द्या, ते बोललं बघा, लिहून द्या, मिटिंग लावा. नाही काय, नवीन साहेब आले, फडणवीस साहेब आले, त्यांनाही भेटलो. काही मंडळी होते, त्याला साहेब होते. म्हटलं साहेब तुम्ही आमचे पालक आहात, पहा आमच्याकडे जरा, या आमच्या मिटिंगला लिहून घ्यायचं, त्याचं काम झालं पाहिजे. काही ही ताकद लावायची होती की आमचं संख्याबळ कमी असेल कदाचित, किंवा आमचा फॉलोअप कमी पडत होता, फॉलोअप होत नव्हता. म्हणून आम्हाला काही अपेक्षालपणा किंवा आमची आतापर्यंत लागलेली नाही. तसं आम्हाला काम करायचं नाही. एकच मुद्दा, 27 मागण्या, 100 मागण्या बिलकुल नाही. एकच मागणी, अरे दवाखान्यामध्ये तिच्या बाजूला उपचार लावला खर्चा नाही, काहीच नाही, पैसे नाही भरायला, काय करायचं? त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी करायचं. त्याच्यासाठीच आम्हाला त्या पातळीवर जायचं आहे. की 10-20 एक मुद्दा आहे प्रकर्षाने, तो आम्ही भेटणार आहोत. त्याच्यामध्ये अनुभवी माणसं आहेत, ते प्रस्ताव आम्ही सादर करू. साहेबांची माणसं आहेत आमच्या साथीला, तेही आपण करू. झालं काय, पैसे गोळा करा, कुठे 5,000 7,000 गोळा करा. वकील कुठले आहेत काय माहिती आहे आपल्याला, पैसे गोळा केले गेले. काय त्याच्यावर आउटपुट निघायला पाहिजे होते, परंतु ते काय आउटपुट निघाले नाही पाहिजे, त्याच्यावरही आपल्याला काही चर्चा करायची. बिलकुल त्यांचा उद्देश करायचे चांगला असेल, परंतु काही निष्पन्न झालेलं नाही, बिलकुल निष्पन्न. आणि त्यांना आपल्याला त्यांचे चांगले निर्णय झाले असतील, कोर्टाने निकाल दिला असेल, त्याचाही आम्ही आदर करतो. परंतु पुढे सरकारकडून अजिबात मिळणार नाही. त्यांचे आहे त्याच्यावरती बोलता सगळे वगैरे नाही, याच्यामध्ये बसत नाही म्हणे. आणि मग तिकडे आम्ही उपोषण करा, आपण करा, तपं करा, हे आता आम्हाला जरा थोडं थांबवायला पाहिजे. आणि न्यायालयीन पातळीवर जो लढा द्यायचा आहे, पैसे वगैरे आता कुठेतरी म्हटलं आपण सगळीकडून पैसे गोळा करू वगैरे आणि साहेबांच्याकडे देऊ. जिल्हा पातळीवर आमच्याकडून ते मला द्यायचं आहे, ते अगोदर डिक्लेअर करतो. या साहेब महासंघाच्या माध्यमातून कुठलाही पैसा गोळा केला जाणार नाही, बिलकुल खर्च लागेल निश्चित दिले आम्ही आमच्या अजिबात पैसा मागितला नाही कोणाला. संघटनेसाठी महासंघासाठी पैसे पाहिजेत आपल्याला, कुठे आपल्याला मेळावे घेण्यासाठी वगैरे ती करू आपण वर्गणी, चर्चेने वर्गणी करू. जर पाटीलसाहेब म्हटले हे माझे 2,000 रुपये राहते जमा करा इकडे, आपण करू, या माध्यमातून कामं करू. परंतु पैसा गोळा केला जाणार नाही, बिलकुल पैसा मागितला जाणार नाही आणि दिला तरी घेतला जाणार नाही. परंतु महासंघासाठी तुम्ही जर काही संकल्पना मांडली, एक निधी 2,000 5,000 रुपये एक आपला फंड असावा, त्या फंडासाठी आपण देऊ शकता. मान्य राहील? ठराव घ्या, मान्य राहील. महासंघासाठी जर पैसे द्यायचे असतील परंतु ही वर्गणी वकील साहेबांच्यासाठी किंवा आमच्यासाठी महासंघाच्या माध्यमातून केली जाणार नाही. हे ठराव करू नका, बिलकुल हे काम होणार नाही. गेलं का? गेलं, मान्य आहे सर्वांना?
पुढचा मुद्दा आम्ही इथे जमलेलो आहोत समान विचाराने जमलेलो आहोत. कुणीतरी म्हटलं काय उद्दिष्ट आहे काय म्हटलं आणि कशासाठी उद्दिष्ट काय आहेत उद्दिष्ट हीच आहेत वेगळं वेगळं काही रिपीट करायची गरज नाही. आमच्याला आमचे हक्क मिळत नाहीत. आमच्या जे हक्काचं आहे ते मागतोय आम्ही सरकारकडं. काय मागतो आहे आम्हाला प्रमोशन दे अमुक 10 जिल्हे वगैरे सगळ्या खात्याला दिले त्याला दिले शिक्षण खात्याला दिले. शिक्षण खात्याचे प्रतिनिधी आहेत आमच्याकडे हे पहा त्यांना दिले परंतु आमच्या इकडे कोलकाता घातला ते काही नाईक पद निर्माण केलं होतं. त्या नाईक पदाची सगळी नासाडी केली आणि तो कोलकाता घातलेला आहे ते विस्तारायचं आहे आणि ते माध्यमातून विस्तारण्याचा प्रयत्न करू. ते न्यायालयाच्या माध्यमातून काही प्रयत्न झाले त्या करता येते. नायमासाहेब प्रयत्न करतायत त्यांच्याशी पाठीशी आम्ही होतो. 10 दिवसांचा मुद्दा आता उघडून बराचसा बोलला गेलेला आहे त्या विषयावर त्यावर मी काही जास्त बोलत नाही. आम्हाला एक दुसरी एक गोष्ट कोणीतरी म्हणजे मान्यता मिळाली पाहिजे. ते साहेब शाखेला मान्यता मिळाली महासंघाला मान्यता मिळाली पाहिजे. शिक्षक संघाला मान्यता मिळालेली आहे. आम्हाला मान्यता नाही तो प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत. संख्याबळ किती लागतं ते आम्हाला माहीत नाही. तो प्रयत्न केला जाईल आणि जर आम्हाला मान्यता मिळाली तर आमची कामं होणं जरा लवकर होणार आहे. पहा परवा एक गोष्ट घडली केंद्र पातळीवरती केंद्रीय कर्मचाऱ्यांना जी वेतन निश्चिती करण्यात आलेली आहे त्या वेतन निश्चितीप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही. या तक्रारी शासनाकडे अनेक संघटनाकडून अनेक संस्थांच्याकडून गेल्या आणि शासन म्हटले याची एक कमिटी नेमा याची एक कमिटी नेमा आणि कुठले साहेब ते आमची मान्यता प्राप्त संघटनाच नाही दामले साहेबांची नाही माझी नाही महासंघही नाही शेखर संस्था नाही परभणीची नाही ती आपली रजिस्ट्रेशन आहे. मान्यता प्राप्त संघटना नाही शासनाने मान्यता दिलेली संघटना नाही पाहिजे. बरोबर आम्हाला मान्यता प्राप्त संघटनेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्वांची मान्यता आहे हा प्रयत्न कसोशीने केला जाईल. कसा केला जाईल पहा. महाराष्ट्र शासनाचे 20 लाख कर्मचारी आहेत. आता कार्यरत 20 लाख कर्मचारी आहेत. 20 लाख संख्या वाढलेली आहे आतापर्यंत ती आपण 21 लाख आहोत. शासनाचे निवृत्त 7 लाख कर्मचारी पेन्शन घेतात ट्रेझरीमधून विविध खात्यांचे मिळून शासनाचे 7 लाख कर्मचारी त्या पेन्शनरच्या संघटना आहेत विविध संघटना आहेत. शासनाचे 1,30,000 सेवानिवृत्त पोलीस संघटना घेतात पेन्शन घेतात. 1,30,000 सेवानिवृत्त पोलीस पेन्शन घेतात. पैकी किती आले 1, 2, 3, 4, 5, 27 लोक आले. असं नाही आम्ही म्हणू शकत 35 लोक आलेले आणि आमचे 1,20,000 कर्मचारी आहेत ते कुठे दिसत नाहीत. आपण त्यांचं प्रतिनिधित्व करणार आहात. कुणीतरी सांगितलं आता भारती साहेबांनी सांगितलं संख्या वाढवली पाहिजे. संख्या वाढली पाहिजे आणि आम्ही त्या लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. जे लोक जिल्हा पातळीवरती इकडे गावामध्ये इकडे तिकडे निवृत्त आहेत ते आमच्यामध्ये आले पाहिजे. संख्या निदान त्याची पावती काढून 100 रुपयाची निदान संख्या तरी दिसली पाहिजे. प्रत्यक्षरित्या काम आम्हालाच करायचं आहे आणि हे आम्ही संघटना वाढीसाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. 1,30,000 कर्मचारी आहेत आमचे ते सेवानिवृत्त आहेत. मूळ मुद्द्यावर येतो परत. फुल्लर साहेब म्हटले तुम्ही काय करा आम्हाला निवेदनं द्या. आमच्याकडे संघटनाच नाही. आमच्या निवेदनाचा कोण विचार करणार. साहेबासाहेब गेले होते ते म्हणले नाही तुम्ही तुमचं काय सांगा. आणखीन एक सांगितलं फुल्लर साहेबांनी त्या खात्याच्या प्रमुखांनी आम्हाला निवेदन दिलं नाही. सगळ्या खात्यांनी निवेदनं दिली. सगळ्या खात्यांच्या संघटनांनी निवेदनं दिली आणि त्यांची पगाराची वेतन निश्चिती फुल्लर साहेबांनी केली. त्यांची अंमलबजावणी झाली. हा दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्हाला आमचे महासंचालक आले नाहीत आणि आमची संघटना सुद्धा नाही. हे काम आम्हाला करायचं आहे. मोबाईल सगळे घेऊन घ्या. नाही नावं नंबर घ्या.
संघटना वेगवेगळे ठराव घेतले पाहिजे आणि या संघटनाच्या माध्यमातून आम्ही ठराव मांडतो आहोत. आम्ही हा शासन मान्यतेसाठी तो घेतलेला आहे, ठराव तो घेतलेला रिपीट करतो. हे आम्हाला काम करायचं आहे. तुमचा मुद्दा कुणीतरी सांगितला, आपण सांगितलेल्या मुद्द्याचाच परामर्श घेतो आहे. वेगळं काय बोलणार मी, वेगळं काही बोलायचं नाही मला. हे पहा, एक मुद्दा साहेबांनी उपस्थित केला, बोरकर साहेबांनी 7 संघटना, नागपूर 7 संघटना, वर्ध्याला 2 संघटना. तुमच्या परवानगीने बोलतो. वर्ध्याला मोठी संघटना होती, 500-600 लोकांची संघटना होती. एक साहेब निघाले बाजूला, म्हटले बोरकर साहेब, गायकवाड साहेब, आपली संघटना काढू आपण. अरे आपण वेगळ्या जातीचे, वेगळ्या जातीच आहे. बिलकुल जातीवाद नाही पाहिजे, बिलकुल जातीवाद नाही पाहिजे. ते ग्रुप्स आहेत का तुमचे, वेगवेगळे ग्रुप्स काढले त्या प्रकारे कुठले ते अजून काय कर्मणूक आपलं आपलं जातीविषयक लिहितात. लिहू नका प्लीज, कृपया लिहू नका. ताकीद करा सर्वांना. मी लिहिलं 2-3 वेळा. अजिबात जाती नाही, पोलीस ही एकच जात, अजिबात जातीवादी कुठलाही विषय काढला जाणार नाही. आणि आम्ही ताकीद करणार सर्वांना ठराव घ्यातो, बिलकुल जातीवाद करणार नाही आमच्या महासंघामध्ये. आणि जो गेला तो जातीवाद करील त्याला ताकीद केली जाईल, महासंघाकडून ताकीद केली जाईल. तुमच्या माणसांना आवडा चालेल. वर्ध्याचे एक जण बाजूला निघाले, मोठी संघटना 500-600 लोकांची, बोलला आपली वेगळी संघटना काढू, आपण वेगळ्या जातीचे काढली संघटना. आणि एवढी मोठी पंकज गोयल साहेबांची मीटिंग घेतली. पंकज गोयल साहेब म्हटले तुमचे काय असेल ते माझ्याकडे विषय घेऊन या आणि हा माणूस वेगळी संघटना काढतो. कोणा पंकज गोयल साहेबांना बरोबर आम्ही कळवलं त्यांना तिथे पंकज गोयल साहेबांना हे पाठापूट बरोबर नाही. ते म्हटले जाऊ दे, आम्हाला मतं तिथे लागतात, ते हे केले तिकडं काही हरकत नाही, जाऊ दे. राजकारणी लोक आहेत ते सगळ्यांना धरतात, परंतु आमच्याच पाठापूट होऊ देऊ नका. परभणीची संघटना चांगले काम आहे, सांगलीची संघटना मजबूत आहे, तिथे बी एक कुठला होता हाकून टाकला बाजूला. कुठला कामा नाही संघटना बिलकुल. आज पुण्याला माझ्याकडे संघटना नाही आहे, संघटना नाही शरीर वापरता आहे का? आहे. पुण्याची संघटना पूर्ण आमच्या पाठीची आहे. आणि कोणी जरी काही जागरूक लोक इकडे तिकडे गेले असतील तरी आम्ही त्यांची पर्वा करणार नाही. ते वेगळे ठराव करू. आम्ही शिखर संस्थेबाबतीतही वेगळे ठराव घेतले जातील. ते शिखर संस्था नावाची एक संस्था होती, त्याचा मी महासचिव होतो, पण आपण तिथे जरा आता थोडीशी सुधारणा करून महासंघ तयार केलेला आहे. त्याचे काय निपटारा करायचं. परभणीची संघटना, गोंदियाची संघटना, ते आपण जे वर्गणी घेतो ना सभासदांच्याकडून, तर जास्त वर्गणीची तसली न देता कमी वर्गणीमध्ये आपल्याकडे लोक येतील असं काहीतरी करा. 100-150 रुपये ठेवा. काय करायचे पैशाला, आपल्याला माणसं पाहिजे आहेत, आपल्याला माणसं पाहिजे आहेत. वर्गणी कमी करा. बरेचसे काहीतरी 500 रुपये तुम्ही वगैरे घेता, कमी करा जरा. ठराव घेऊन कमी करा आणि माणसं जोडली जाईल. वर्गणी कमी करून माणसं मला शाळा आले पण सरांनी मला आज आमंत्रण दिलं आणि ते आमच्या ह्या जी संघटना काढली आहे त्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळतं आहे, त्याबद्दल सरांचे धन्यवाद. आणि आपण पण आपल्या भागातील आमच्याकडे सगळ्या माता भगिनी आहेत त्यांचे हे संपर्क आम्हाला करून द्यावा. त्यांचं म्हणणं असं आहे या मॅडमच्या समूहाशी जोडला जावा अशी त्यांची अपेक्षा. पोलीस हा विषय माझ्यासाठी जास्त अभिमानाचा आहे. पोलिसांच्या कथा आणि याचा हा लेख दिला होता पेपरला, आणि त्यासाठी चालू डिपार्टमेंटच्या लोकांसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, ही माझी भावना आहे. पाठीची आहे एक मुद्दा असा आहे मेडिकल सुविधा. मेडिकल सुविधासाठी आत्ता आमच्यापुढे काहीही नाही. जिल्हा काय आदित्य बिर्लाची वगैरे कुठेतरी आहे. आत्ता आम्ही जे 70 वर्षाच्या आतील आहे त्यांनी आपलं जे आदित्य बिर्ला असो, कार्ड घेतला असो, त्याचा आधार घ्यावा. आज तरी आमच्याकडे आम्ही खूप प्रयत्न केले. आणि इथे काय होतंय पहा, हे कार्ड निघाले आता आयुष्यमान भारत कार्ड. आयुष्यमान भारत कार्ड निघाले ना, किती लोकांकडे आहे आयुष्यमान भारत कार्ड? त्याचा उपयोग झाला का? उपयोग झाला का? कुणाला उपयोग झाला? कुणालाही उपयोग झाला नाही. मी स्वतः ते आयुष्यमान भारत कार्ड काढून
काढलं. माझं वय 77 आहे. आयुष्यमान भारत कार्ड मिळालं मला 70 वर्षाच्या पुढच्या, 75 वर्षाची 70च्या पुढच्या मला ते कार्ड मिळालं आणि निषेधला मिळालं. आम्ही दवाखान्यात गेलो. संचेती हॉस्पिटल मोठं नामांकित हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही गेलो. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरने तपासलं वगैरे, म्हणजे ऑपरेशन करू, आपण करू, तपून करू वगैरे. आमच्या यांना भेटा, तुम्हाला ते पॅकेज वगैरे देतील. पॅकेज घ्यायला गेलो. मी म्हटलं कार्ड आहे माझ्याकडं, ते कार्ड नाही म्हटलं, हे नाही चालू झालं आमच्याकडं. अरे तुमचं हॉस्पिटलकडनं केंद्र सरकारने, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी ते यादीत दिलेलं आहे, नाही कसं म्हणता? नाही आम्ही नाही चालू केलं. कुठलंही हॉस्पिटल अजून ते आम्हाला आयुष्यमान भारतचा फायदा हे देण्यासाठी, सवलत देण्यासाठी किंवा त्याचं अजून तयार नाही. या उपर अजून काय केलं सांगतो. पुण्यातली हॉस्पिटल, नामांकित हॉस्पिटल एकत्र आले, म्हटले हे सरकार आपल्याला आयुष्यमान भारतचं ते हे करताय. काय करताय? आम्हाला जबरदस्ती करताय. आम्हाला जबरदस्ती करू शकत नाही. पहा किती आठवणी भूमिका आहे हॉस्पिटलची. आपण रीड दाखल करू. आम्ही रीड दाखल केलं गेल्या महिन्यामध्ये. त्या हॉस्पिटल्सनी आम्हाला यांच्या भरभराटीवर राहण्यात काय अर्थ नाही. आम्हाला लढा द्यायचा आहे तो शासनाशी. कशाला कार्ड वाटता? बिनकामाची कलेक्टरला भेटा, आमदारांना भेटा, तिथल्या कशाला कार्ड दिली आम्हाला ही? अरे आम्हाला तुमचे हॉस्पिटल ते उपचार द्यायला तयार नाही. म्हणतात आमच्याकडे चालूच झाले नाही. आणि ते आम्हाला जी कार्ड दिलेली आहे, आयुष्यमान भारत कार्ड दिलेली आहे, त्या कार्डाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महासंघाच्या माध्यमातून निवेदन दिलं जाईल. त्याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही. बिनकामाची कार्ड ते वाढू नका. हा ठराव आपण घेत आहोत. ठराव मान्य आहे. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण जरा काम करण्याचा प्रयत्न करू. त्यांची मध्यस्थी आपल्याला होईल किंवा त्यांचा आपल्याला उपयोग होईल हे आपण काम करू. याशिवाय अनेक लोकांनी सांगितलं की स्थानिक पातळीवरती ते आमदार आहेत, पहा किती मदत करतायत. आम्ही जर त्यांच्याजवळ गेलो, आता उभे राहिले बसलेले साहेब करतात की नाही मदत? हा हॉल दिला, पैसे दिले आपण 1.5 लाख रुपये. किती पाहिजे? आपण म्हटलं द्या 5-10 लाख रुपये. ते त्याला 1.5 लाख रुपये दिले. का? आमच्याकडे काय काम आहे? नाही. काय काम नाही. आम्ही त्यांच्या जवळ जाणं फार महत्वाचं आहे. थोडा वेळ काढून जाणं जवळ त्यांच्या आमदार साहेबांच्या जवळ जा. तिथे काय आमदार साहेब करतात मदत, पण ते जरा गुढी करून आपल्याला ते काम करून घेतलं पाहिजे. स्थानिक आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला शासन पातळीवर लढा द्यावा लागेल. अन्यथा आम्हाला लाईनमध्ये दिसते ते पास काढा, पावती भाडा तिथे आणि लाईनला थांबा, काही उपयोग होत नाही. हे प्रयोग करून बसलेला आहे. स्थानिक आमदार, खासदार आणि मंत्री पातळीवरती आम्हाला लढा द्यायचा आहे. संघटना न्यायाच्या संघटनेपासून काम करत आहे, सातत्याने काम करत आहे. त्यांना माहीत आहे काम करणारी माणसं आमच्याकडे आहे. मोठे साहेब पहा, शेती व्यवसाय सांभाळतात. आपला घरचा व्यवसाय सांभाळायचा आहे, आपलं कुटुंब सांभाळायचं आहे आणि थोडासा वेळ काढून आपल्याला काम करायचं आहे. आणि आम्ही निश्चितपणे आपण जे सांगाल आम्ही वेगळे काय करणार नाही, अजिबात नाही. मी तर इथं बसत होतो मगाशी, त्या साहेबांनी तब्रूत केलं माहिती हे साहेब कसा आहे अरे इकडं बसला तिकडं बसला, काही नाही. आम्ही सगळे एक आहोत आणि सगळे आम्ही अध्यक्ष मी आतापर्यंत काय देणार नाही, तिथून पुढेही देणार नाही. अध्यक्ष जनते जिल्ह्याचा वगैरे बिलकुल देणार नाही. आम्ही सगळे एक आहोत आणि सगळ्याच्या समविचाराने, सगळ्याच्या मान्यतेने, सगळ्यांचे प्रस्ताव घेऊन जसे जसे आम्हाला प्रस्ताव येतील तसे आम्ही सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे हे आपल्याला ग्वाही देतो. आणि माझं वाय जरी 77 असेल तरी सुद्धा बोला आपण झालेली स्थापना झालेली आहे. परिपत्रक आहे. त्यासाठी महासंघाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांना जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील ही खात्री आहे. आणि ते आता आपले राज्य सोबर्णे साहेबांनी प्रतिनिधी नेमलेले आहेत. या व्यतिरिक्त आणखी आपण समाविष्ट करणार आहे. एकूण 36 जिल्ह्यामध्ये आपले जास्तीत जास्त सेवानिवृत्त कर्मचारी आणि पोलीस पाल्य म्हणजे बॉईज संघटना या समाविष्ट करून घ्यायचे आहेत. जेणेकरून आता तिथं बोरकर साहेबांनी सांगितलं 50,000, माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखाच्या पुढं आकडा जाईल.
सन 2006ची स्थापना पुणे शहरातली सेवानिवृत्त पोलीस कल्याण संस्था, त्याच्यानंतर जळगावची एक संस्था, या 15 वर्षापूर्वीच्या संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये. या सुद्धा संस्था अजूनपर्यंत त्यांना शासन मंजुरी मिळाली नाही. आत्ता पुणे शहरातली सुरेश कपलाकरची निवृत्त पोलीस कल्याण संस्थाच्या प्रोसेसला आहे.